ओम श्री गणेश आय नमः। ओम श्री कुलदेवताय नमः। ओम श्री गुरुदेवताय नमः। ओम सर्वश्री इष्टदेवताय नमः। शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांग आजचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज मंगळवार दिनांक 21 जुलै 2026, शालिवान शके 1948, संवत्सर पराभव, अयन दक्षिण, ऋतू वर्षा, मास आषाढ, पक्ष शुक्ल, तिथी मित्रांनो आजची अष्टमी तिथी आहे. उद्या पहाटे 5:17 नवमी तिथीला सुरुवात होईल. वार मंगळवार आहे. नक्षत्र मित्रांनो चित्रा नक्षत्र आहे. रात्री 8:49 स्वाती नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो सिद्ध योग आहे. सायंकाळी 6:25 साध्य योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो विष्टीकरण आहे. दुपारी 4:36 भावकरणाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे 5:17 बालवकरणाला सुरुवात होईल मित्रांनो. प्रमुख ग्रहांची राशीस्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे मित्रांनो. सूर्य कर्क राशीत असेल, गुरु देखील कर्क राशीत, चंद्र कन्या राशीत तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. या राशींच्या जातकांना साडेसातीचा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जवळच्या ज्योतिषाकडे जाऊन आपले जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावे. ती जर अशुभ स्थितीत असेल तर नक्कीच आपल्याला शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. अन्यथा या कारणासाठी धार्मिक सेवा करण्याची गरज राहणार नाही. मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे मित्रांनो, सूर्योदय सकाळी 6:13 असेल तर सूर्यास्त सायंकाळी 7:17 असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. असंगत ग्रहांमध्ये बुध ग्रह हा 4 जुलैपासून तर गुरु ग्रह हा 17 जुलैपासून अस्तंगत होत चाललेले आहेत. तर अशी अस्तंगत ग्रह हे दोन्हीही काय फळ देतील आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार गोचरीने, हे देखील ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. हरोम शिव शिव शंभो राज्ञा प्रवर्तमान सद्य ब्रह्मणो द्वितीय परार्थे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पादे शंभुदेपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चांद्रमान शलिवान शके 1948 प्रभावादी षष्ठी संवत्सरामध्ये पराभव नाम संवत्सरे दक्षिणायने वर्षा ऋतू आषाढ मासे शुक्ल पक्ष भौमवासरी चित्रा नक्षत्र सिद्ध योगी विष्टी करणे अष्टमी शोधितो वीर गोत्रात उत्पन्न मे कडप मूळ पात्र तीर्थ क्षेत्रवारसी पार्वती पती परमेश्वर पित्यर्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी 4:36 असणार आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचकाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा आहे. त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. यात धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वप्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक 24, 26, 29, 30, 31 ऑगस्ट, दिनांक 3, 4, 5, 8 आणि 9. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक 24, 26, 29 आणि 30. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 31 ऑगस्ट, दिनांक 1, 3 आणि 5. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 30, 31 ऑगस्ट, दिनांक 5 आणि 9. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 24, 26, 29, 30, 31 ऑगस्ट, दिनांक 3, 5 आणि 9. आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया. उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही. विवाह करण्यासाठी पौष मासाशिवाय मुहूर्त नाही. वास्तुशांती करण्यासाठी, भूमिपूजन पायाभरणी करण्यासाठी तसेच देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी पुढील मासाशिवाय मुहूर्त नाही मित्रांनो. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास वा पंचांगधारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका, कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो.
मित्रांनो, पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेषमध्ये दुर्गाष्टमी आहे. आपल्या कुलदेवीची आपण षोडशोपचारे पूजा करायची आहे आणि तिच्या ग्रंथाचे पारायण करायचे आहे मित्रांनो. उपवास करायचा आहे सायंकाळच्या पूजेपर्यंत. आणि जवळच तिचे मंदिर असेल जागृत देवीचे, तरच आपण त्या मंदिरामध्ये जाऊन तिची सेवा करायची. त्या ठिकाणी सवाष्णाचा सन्मान करा आणि काही गोरगरिबांना दान देखील देऊ शकता. ब्राह्मण देवतेला ही दान देऊ शकता किंवा सवाष्ण ब्राह्मण स्त्रीला देखील आपण दान देऊ शकता मित्रांनो. दुर्गा माता समजून किंवा आपली कुळदेवी समजून मित्रांनो. तर अशा प्रकारे हे दुर्गाष्टमी व्रत आपल्याला पूर्ण करायचे. सेवा आपल्या कुलदेवीच्या चरणी अर्पण करायचे. अष्टमी श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर आपल्याशी संबंधित किंवा आपल्यावर अवलंबून असलेल्या नात्यांमध्ये कोणी सोडून परलोकात निघून गेले असतील आपल्याला, तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करावे लागेल. ते घरी करा किंवा तीर्थक्षेत्री ते करा, पण विधिवत करा. पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितर सेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, दुपारी 4:36 पर्यंत भद्रा येऊन असणार आहे. राहूच्या अंधार असल्यामुळे शक्यतो आपण या का वेळेपर्यंत महत्वाची किंवा विशेष कामे करू नका, अन्यथा त्यात आपल्याला अपयश येण्याची शक्यता राहील. शक्यतो आपण रेग्युलर कामे करावी. अग्निपृथ्वीवर उद्या पहाटे 5:17 पर्यंत हजर आहे. त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असते, अवश्य सुरू करू शकता. पण पुढे जाऊन ते बंद पडू देऊ नका, अन्यथा आपल्याला दोष देखील लागू शकतो. राहू काळ दुपारी 3 ते 4:30 वाजेपर्यंत आहे. या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार. तेव्हा आपण शक्यतो महत्वाची किंवा विशेष कामे न करता रेग्युलर कामे करा, जेणेकरून आपल्याला अपयश येणार नाही आपल्या कामांमध्ये. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो. महादेव.